प्रसाद दादा, आमच्या नाटकातला सस्पेन्स सीन सुरू होता. सीन असा होता की हिरो बेड खाली लपतो, पोलीस येतात, त्याला शोधून जातात, तो मिळत नाही म्हणून ते जातात. तिथे पोलीस जात होते तर ही खालून ओरडली, तो बघा बेड खाली लपलाय, तो बघा बेड खाली लपलाय. दिसत नाही का पोलीस कुणी केलं तुम्हाला? अहो खरंच हो. हो, हो. तो पोलीस झालेला नट कॉन्शियस झाला, त्याला कळे ना काय करावं, तो अरेस्ट करून घेऊन गेला त्याला. विंगेत बसून नाटकाचा एंड चेंज करावा लागला आम्हाला. अगं ते 6 महिने लेखक नाटक लिहितात, तू 2 मिनिटात बदललास एंड. हा एक मिनिट, इथून प्रेक्षकांमधून जाताना तुम्हाला एक बाई दिसली का? म्हणजे अशी ढापणी, हसली की दात बोरिवलीला, ओठ चर्चगेटला, अशी कोणी दिसली का? नाही म्हणजे कसं आहे, एवढी मंद होती ती बाई, एवढी मंद होती की आधी तिचा जन्म झाला असेल मग मंद हा शब्द आला असेल. ऐका काय झालंय, ती बाई माझ्या गर्लफ्रेंडच्या ओळखीने पास घेऊन आलेली आमच्या नाटकाला. पहिल्या रांगेत बसून आमच्या यशस्वी नाटकाचा 200वा प्रयोग पार पाडला होती ने. कुठे गेली? नाटक संपल्यापासून शोधतोय तिला. चिचुंद्री गेली कुठे? यू आओ इधर. क्या? अगो बाई, साक्षात दिग्दर्शक, लेखक आणि मुख्य कलाकार रस्त्यावर आलात पण तुम्ही एवढ्यात? मग केवढ्याच यायला हवं होतं? तसं नाही हो, म्हणजे तुमचं नाटक ना रस्त्यावर येणार होतं हे मला माहिती होतं आधीपासून. काय बोलताय? गंमत केली हो. हे काय? हसले मी. हसताना टेक ऑफ घेता? हो. लँडिंग पण करा. अहो मग तसे विनोद पण करा ना तुम्ही. हो का? हो. तुमचं नाटक ना तसं बरं आहे, हळूहळू जरा ते सुधारेल. तुम्हाला ना सुधारायची फार गरज आहे हो. जरा शिका ना, शिका, काहीतरी बरं करा तुम्ही. हे बघा बाई, मला सुधारायची गरज नाही. माझं 5वं व्यावसायिक नाटक आहे. तसं वाटत नाही हो. पण साधारण कसं वाटायला पाहिजे 5वं व्यावसायिक नाटक असल्यावर? असं समीर दादा सारखं दिसायला पाहिजे. एवढे केस कुठून आणू मी? तसा अभिनय आणायला पाहिजे हो. असं सुधारायची फार गरज आहे. बघा तुम्हाला तुमच्या मेंदूचा वेग वाढवायला पाहिजे. तुम्हाला सुधारायची गरज आहे. नाटकाला आलेला तर शांत बसायचं ना. किती त्रास दिलात. एक तर पास घेऊन आलेला फुकट्या. ए शाण्या, पासावर आलेले म्हणून शांतपणे बोलते. आम्ही शांतपणे बोलते. हे शांत होतं, मग अशांतपणे बोलताना मारता की काय समोरच्याला? ते मी पुढच्या स्किट मध्ये दाखवेन, तुम्ही असाल तर. बोट खाली. बोट खाली. माझा मागच्या वेळेचा पार्टनर ना एलिमिनेट झाला. मला अजून कळत नाहीये नेमकं तो कोणामुळे एलिमिनेट झाला. त्याच्यामुळे की त्याच्यामुळे. बरं ते जाऊ देत. मी माझ्या टीव्हीवरच्या मालिका सोडून इथे तुमचं नाटक बघायला आले ना, ते तुमच्या गर्लफ्रेंडमुळे. तुमची गर्लफ्रेंड आहे की नाही वनिता, ती मला भेटली आणि ती मला म्हणाली, ताई अगं तू आयुष्यात कधी नाटक नाही ना पाहिलंयस, मग तू माझ्या बॉयफ्रेंडचं नाटक बघायला जा, तुला फार आवडेल. अच्छा, या आणीबाणीच्या मागे तिचा हात आहे का? तो फुगा फोडतो मी नंतर. पण मला सांगा, आलेलं तर शांत बसायचं ना. शांत बसायचं ना. सगळे प्रेक्षक हसून शांत झाल्यावर का हसत होतात? आणि मी हे काय बोलत होतात? तो हवा होता. अगं बाई, ऐकू येत होतं तुम्हाला? एवढ्या मोठ्याने बोलत होतात, ऐकू येणारच. आणि कोण हवा होता आमच्या नाटकात? कोण हवा होता? आमिर हडकर. हा हवा होता का? अहो त्याचं काय आहे ना, आमच्या टीव्हीवरती आमिर हडकरांनी त्याचं टॅवण्या वाजवलं ना की आम्हाला कळतं अगं बाई विनोद झाला, आता हसायचंय. याने वाजवल्यावर कळतं विनोद आहे? हो. बघा, विचार करा. अहो एवढंच काय, ते प्रसाद सर, सई मॅडम जेव्हा जोरात असतात ना तेव्हा मला कळतं आत्ता कुठे यांचा पंच फुटलाय. हो. अहो एवढंच काय, ते प्रसाद सर आहेत ना, त्यांच्यामुळे मला कळलं की थर्ड क्लास म्हणजे खूप भारी असतं. तेव्हापासून मी माझ्या सासूबाईने म्हणते, 1 नंबरची थर्ड क्लास बाई आहे सासू. हो खरंच असं सांगते. मग त्यावरती त्यांना मान खाली घालून थँक्यू असं सुद्धा म्हणतात. थर्ड क्लास म्हणजे भारी असतं. 1 नंबरची फर्स्ट क्लास बाई असतो. तात्पर्य काय, तर तुमच्या नाटकात नेमकं कुठं हसायचं होतं आणि कुठं नाही हेच मला बाई कळत नव्हतं. मग काय आम्ही आमच्या नाटकाच्या मंचावर सई, प्रसाद आणि हा बँड आणून ठेवू? म्हणजे
दाखवतात ते. हे बघा तुमच्या टीव्हीत ज्या विनोदांवर हे हसताना दिसतात ना त्या विनोदांवर हे हसलेले असतातच असं नाही. एडिटिंग मध्ये लावता येतं नंतर. नाही नाही काही काय खोटं बोलता. अहो एडिटिंग वगैरे काही नसतो. किती प्रांजळपणे हसतात ते. बाई तुमच्या हसण्याला घोडा किंकाळतोय. तसाच किंकाळत होता आमच्या नाटकात. अहो आमच्या नाटकातला सिरियस सीन सुरू होता. प्रेक्षक रडत होते. हो. तुम्ही हसत का होतात? अहो कसं दिसतं ते. विनोदी नाटकात कोणीच हसत नाहीये. मग मलाच वाईट वाटलं. म्हणून मी म्हटलं ह्यांचा मॉरल अप करण्यासाठी आपण जोर जोरात हसून घेऊया. असा मॉरल ना मी. हे असे नाट असल्यावर कसं हसायचं मग सांगा तुम्ही. आणि नंतर कोणी तुमच्या पंचवर हसत नाही म्हणून नंतर स्टेजवर चक्कर रडायला लागला. अहो सिरियस सीन होता तो. त्याच्यात पंचची काय गरज आहे? इमोशन होते मनापासून रडत होतो आम्ही. अहो, हा, कोणी हसत नाही म्हणून आम्ही रडू का? अहो पण विनोदी नाटकात कशाला हवेत सिरियस सीन. लेखक वेडे आहेत. वेड लागले त्यांना. उगाच लिहितात काही. अगं बाई मला वाटलंच होतं. चला मी येते. ओ थांबा थांबायचे. असं चिडत होतात ना तुम्ही नाटकात. सिरियस सीन होता हो. हो मग काय झालं. आमच्या हास्य जत्रेत की नाही एलिमिनेशनला ते असं नारळ टोपी आणि टॉवेल देतात. मग ते हसत हसत घरी जातात. अहो आनंदाने ना प्रसाद गाणी सुद्धा गातात. ते आनंदाने गाणी गातात. हो ते घरी गेले ना की ते आनंदाने गाणी गातात. नको ग नको. एवढी बदनामी करू नको त्यांची. पुण्याचे आहेत म्हणून कोणाच्या तरी एलिमिनेशनवर खुश होतील असे नाही आहेत ते. चांगला कलावंत आहे माझ्यासारखा. हा, मला आठवलं आमच्या नाटकात तो डेड बॉडीचा सीन होता. एक माणूस स्टेजवर मस्तपैकी असा मरून पडला होता. तर तू खालून काय ओरडत होतीस? ते बघा डेड बॉडीची छाती हलते. ते बघा डेड बॉडीची छाती हलते. अहो खरंच हलत होती छाती. अगं 25 मिनिटाचा सीन होता. किती वेळ श्वास रोखून धरेल तो? हलणार नाही का छाती? ऍक्टिंग करत होता मेलेल्याची. तू ओरडायला लागलीस म्हणून मागचे प्रेक्षक बघायला लागले काय हलतंय. लहान लहान मुलं पप्पा 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 त्या डेडबॉडीची छाती हलते असं बाबाला सांगायला लागले. आमच्या टाळ्यांचा सीन पार पाडलास तू ग. खरंच हसत होते लोक आमच्या सीनवर. अहो पण चुकीमुळे का होईना कॉमेडी झाली हे महत्वाचं ना. आता गौरव मोरेच्या चुकांवरती आम्ही हसतोच की. तू अजूनही अशीच कॉमेडी करतो? किती दिवस ते ना किती दिवस जगणार आहेस त्याच्यावर? अय्या तुम्ही गौरव मोरेंना ओळखता? चांगलाच ओळख तुम्ही त्याला. पण गौरव मोरेकडे बघून मला आठवलं ब्लॅकआउट मध्ये काय करत होतात? ते होय. मला ना तुम्हाला तोच प्रश्न विचारायचा होता की असे मध्ये मध्ये लाईट का बरं जात होतं? लाईट जात नव्हते त्याला ब्लॅकआउट म्हणतात. अहो पण सांगा ना का लाईट जात होतं? ते लाईट जात नाही. आम्ही मुद्दाम घालवतो लाईट. सेट चेंज करायचा असतो ना. अच्छा. मला 5-6 गेटअप चेंज करून यायचं असतं स्टेजवर म्हणून. पण मला सांग त्या ब्लॅकआउट मध्ये काय बडबडत होतीस? हा मी कविता म्हणत होते. का आमचे डायलॉग कमी पडलेले प्रेक्षकांना? अहो तसं नाही. आमच्या घरी लाईट गेले ना की अंधारात कोणाला बोर होऊ नये म्हणून मी कविता म्हणते. मग तसे तुमच्या नाटकात लाईट गेले म्हणून मी पण म्हणायला लागले हिरव्या हिरव्या रानात आहे मस्त मस्त गारवा. हिरव्या हिरव्या रानात आहे मस्त मस्त गारवा. शीड वाजत फिरवतोय बघा लाडका हा पारवा. तुझा मेंदू प्लॅस्टिकचा आहे का ग? प्लास्टिकवर बंदी पकडून नेतात म्हणे. ती जवळपास बाद केस आहे. प्रसाद दादा आमच्या नाटकातला सस्पेन्स सीन सुरू होता. सीन असा होता की हिरो बेड खाली लपतो. पोलीस येतात त्याला शोधून जातात. तो मिळत नाही म्हणून ते जातात. तिथे पोलीस जात होते तर ही खालून ओरडली तो बघा बेड खाली लपलाय. तो बघा बेड खाली लपलाय. दिसत नाही का? पोलीस कुणी केलं तुम्हाला? अहो खरंच हो. हो हो तो पोलीस झालेला नट कॉन्शियस झाला. त्याला कळे ना काय करावं. तो अरेस्ट करून घेऊन गेला त्याला. विंगेत बसून नाटकाचा एंड चेंज करावा लागला आम्हाला. अगं ते 6-6 महिने लेखक नाटक लिहितात. तू 2 मिनिटात बदललास एंड. अहो पण मी तरी काय करू. मी फर्स्ट रो मध्ये बसलेले ना तिकडनं तो हिरो मला दिसत होता म्हणून मी त्यांना तसं सांगितलं. आमच्या मालिकेत ना असा लपलेला हिरो वगैरे दिसत नाही. हा मला कळलंय मालिकांवाले ना जास्त हुशार असतात या नाटकवाल्यांपेक्षा. डोंट अंडर एस्टिमेट नाटकवाल्यांना. कळलं ना? नाटकवाले हुशार असतात. हे जोवर त्यांना माहित असतं तोवरच ते नाटक करतात. मग ते परिस्थितीमुळे मालिका करायला लागतात. मग त्यांना कळतं
हुशार असणं आणि श्रीमंत असण्यातला फरक काय ते. हा. मग नंतर ते श्रीमंतच राहतात, फालतूची हुशारी दाखवत नाहीत. वा. नाटक वेगळं आणि मालिका वेगळी. कळलं ना? नाटक बघायचं असेल ना तर प्रेक्षकांची नाटक बघण्याची दृष्टी डेव्हलप झाली पाहिजे. कळलं का? नट नाटकात प्रेक्षकांना फसवतात आणि प्रेक्षक आनंदाने फसायला तयार होतात. एकमेकांच्या आनंदासाठी समजून उमजून केलेली फसवणूक असते, त्याला नाटक म्हणतात. कळलं का? वा वा. ती 1.5 फुटी लेवल लावली तर लोक त्याला डोंगर समजतात आणि मंचावर उडी मारली ना तर खड्डा इमॅजिन करतात. कळलं का? याला म्हणतात नाटक. प्रत्येक माध्यम एन्जॉय करण्याची वेगळी पद्धत असते. तुला नाटक एन्जॉय करायचं असेल ना तर वारंवार जाऊन नाटक बघ. बरं, मी उद्याच्या नाटकाच्या प्रयोगाला येते. हा. इतके वारंवार नको येऊ. अगं बाई. अहो, तुमच्या उद्याच्या नाटकाच्या भागात काय होणार आहे? उद्याचं नाटक अगं नाटक रोज सेम असतं ग, आम्ही प्रयोग नव्याने करतो फक्त. ओ, म्हणजे तुम्ही दरवेळेला रिपीट टेलिकास्ट करता तर. तरी मला नाटक संपताना असं वाटत होतं की आता गोष्ट संपली, आता हे पुढच्या भागात काय दाखवतील. अहो, आमच्या सिरियल मध्ये कसं असतं, सिरियल संपते पण गोष्ट काही संपत बाय तुझा अहो, मग सीझन 1 जा, गेट लॉस्ट, गेट आउट तुझा. अहो. पुन्हा थिएटरच्या आजूबाजूला भेळ खाताना जरी दिसलीस ना तरी पुऱ्या फेकून मारेन तुला मी. सुपर्ब झालाय परफॉर्मन्स. आपण सरपंचांना विचारूया त्यांना हा परफॉर्मन्स कसा वाटला. सई. सायली, तुझं खूप खूप स्वागत. मला आज खूप आनंद होतोय की तू परत आली आहेस. या निमित्ताने एक सांगायचं आहे की सायलीचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहेच, पण कधी कधी असं होतं की तुम्ही तुमचा 100% देत असता पण जोडीचं काही गणित जमत नाही आणि त्याची दखल आम्ही वेळोवेळी घेतोय. आम्ही पर्सनल मार्किंग्स पण करतोय. त्यामुळे मला तुम्हाला जस्ट एक आयडिया द्यायची होती की तुमचा परफॉर्मन्स त्याच्यात तुम्ही कुठे कमी पडू नका. आमचं बारीक लक्ष आहे सगळ्या गोष्टींवरती. खूप छान झालं. दोघांचाही परफॉर्मन्स मला खूप आवडला. मला ते हसणं एकदा ऐकायचं यार, प्लीज प्लीज. कुठून मजा आली, खूप धमाल आली. मला आय एन्जॉयड आणि वेलकम बॅक. मला खूप आनंद झाला तुला बघून. थँक्यू. सरपंच प्रसाद. अजय वेलकम. सायली वेलकम बॅक. विषय चांगला होता, परफॉर्मन्स खूप चांगला होता, एनर्जी खूप चांगली होती, टायमिंग तुझं खूप चांगलं आहे अजय. तुझ्याकडनं आशा ठेवायला नक्कीच जागा आहे आणि ती जागा तू आज पहिल्याच परफॉर्मन्समध्ये निर्माण केली आहेस. तुझं मनपूर्वक अभिनंदन पुन्हा एकदा. वा वा. आणि आता जाणून घेऊया गुण. सई. 10 गुण. क्या बात है. प्रसाद. 9 गुण. सुपर्ब. तुमच्या या जोडीला पुढच्या परफॉर्मन्ससाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.